नमस्कार. परत बऱ्याच दिवसांनी तपोवन या मुद्द्यावर बोलायला आलेलो आहे मी. अ, जास्त वेळ घेत नाही. काय मुद्दा आहे तो सरळ सरळ सांगून देतो. आपल्या नाशिक शहरातून दोन खूप मोठ्या गोष्टींची चोरी झालेली आहे. आणि या गोष्टी म्हणजे काही फिजिकल गोष्टी नाहीये. तर आपल्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या शहराच्या रिसोर्सेस असलेल्या दोन गोष्टी आहे. एक आहे नाशिक शहरातून तपोवनाची चोरी झालेली. ओके, बरोबर ऐकताय तुम्ही, तपोवन या जागेचीच चोरी झालेली आहे. आणि आम्ही काही फक्त हे बोलायला आलेलो नाही, तर त्याचे जे काही प्रूफ आहे ते दाखवणार आहे. आणि हे व्हिडिओ जिथं असतील त्याच्या खाली तुम्हाला त्याच्या फाईल सुद्धा बघायला मिळतील. आणि दुसरी जी आहे ती कपिला नदी, कपिला रिव्हर जी आहे, जी गोदावरीला मिळते. आणि कपिला जिथं गोदावरीला मिळते म्हणून ती जागा पवित्र आहे, म्हणून ती जागा तीर्थ मानली जाते, आणि म्हणून तिथं तपोवन वसवलं गेलं, किंवा ऋषी महर्षी तिथं तप करायला आले म्हणून ते तपोवन झालं. ती कपिला नदी सुद्धा चोरण्यात आली. तर काय आहे हा मुद्दा, पटकन बघूया. तर आता ही जी इमेज तुम्हाला दिसते, ही आहे 1980चा जो नाशिकचा डेव्हलपमेंट प्लॅन. आता डेव्हलपमेंट प्लॅन काय असतो मी पटकन एक्सप्लेन करतो. प्रत्येक शहराचा पुढच्या काही वर्षांचा एक प्लॅन बनत असतो की कुठं काय झालं पाहिजे, कशासाठी जागा आरक्षित करायच्या आहेत, काय पालिकेला किंवा प्रशासनाला काय काय घडवून आणायचंय, त्याच्यासाठी काही जागा आरक्षित केल्या जातात. आणि ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग जागा आहे त्याचा एक मॅप बनवला जातो. मग त्याच्यात रस्ते असतील, काही ठिकाणी पार्क असतील, काही जसं आता एक रिक्रिएशनल सेंटर आहे जे तुम्हाला इथं दिसतंय, अशा बऱ्याच जागा असतात. तर एक्झिस्टिंग जागा जसं इथं दिसतंय की इथं तपोवन होतं. गोदावरी आणि कपिला, ही इकडून जी येते ही कपिला, या दोघांचा मिळून जो संगम होतो, मी तो डीपी मध्ये पण दाखवेल फुल मॅप मध्ये. तर इथं तपोवन होतं, जे 1980 पर्यंत होतं. याच्या आधीच्या डीपी मध्ये पण सुद्धा आम्ही चेक केलं तर तिथं हे तपोवन नाव होतं. पण 1989ला जेव्हा सुधारणा, आता बघा सुधारणा, ही काय सुधारणा केली शासनाने, किंवा जे कोणी त्यावेळेचे लोक असतील त्यांनी त्यांनी तपोवन हे नावच गायब केलं. आता तुम्ही म्हणाल इकडे तिकडे सरकलं असेल किंवा काही दुसरीकडे लिहिलं असेल किंवा त्याची जागा बदलली गेली असेल तर ते मी मॅप पण दाखवतो. तर हा आहे 1980चा मॅप. हे प्रपोज्ड मॅप आहेत, कारण की आमच्याकडे हाच डेटा अवेलेबल आहे. कारण कारण कसं आहे, पालिकेकडे स्वतःचा सगळा डेटा असतो. आम्ही मात्र आमच्या कामात न वेळ काढून बऱ्याचशा गोष्टी करतोय, आणि पालिका आम्हाला बऱ्याचशा गोष्टी देतही नाही. आम्ही ऍप्लिकेशन करून करून थकलोय, ते देत नाहीये. तरी ह्या जागा, ह्या गोष्टी मिळून मिळून आम्ही हे शोधतोय. कारण लोकांना हे सगळं कळावं. तर हे बघा, हे आहे रिक्रिएशनल सेंटरची ही जागा. ही गोदावरी नदी, माझा कर्सर दिसत असेल, ही कपिला नदी. आणि इथं ह्या दोन्ही नद्यांच्या संगमावर आहे तपोवन. हे नाव दिसत असेल, ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना सांगतो, TAPOVAN, तपोवन. सोपं नाव आहे एकदम कळायला. ठीक आहे. आता हाच 1989चा बघा मॅप. आता हा हा मॅप 93चा आहे, पण ह्या ज्या सुधारणा झाल्या होत्या या 89च्या डीपी नुसार झाल्या, असं ऍटलिस्ट आम्हाला तरी वाचून कळतंय. काही जे कोणी जाणकार असतील त्यांनी सांगावं की कदाचित आमच्या डेट काही चुकत असतील, पण हा त्याच्या नंतरचा मॅप आहे. म्हणजे आपण हा 1980चा बघितला त्यानंतरचा हा मॅप आहे. इथून तपोवन हे नावच काढून टाकलंय. ओके. तर ही सगळ्यात पहिली मोठी चोरी. म्हणजे आपण भांडतोय तपोवनासाठी, तपोवनातल्या झाडांसाठी. आणि आम्ही जेव्हा मिटिंगला गेलो होतो एनएमसी मध्ये कमिशनरांसोबत, तेव्हा ते म्हणे इथं तपोवन नाहीच आहे, इथं फक्त साधुग्राम आहे. आणि मॅडम ऍक्च्युली बरोबर बोलत होत्या, कारण याची चोरी 1991ला झालेली. म्हणजे ज्या कोणाला इथं आज नाही का झोन बदलून काहीतरी स्वतःचं काहीतरी तयार करायचंय किंवा ही जागा वापरात आणायची आहे, कदाचित त्या लोकांनी खूप आधी ही चोरी करायला सुरुवात केलेली होती. आता ते कोणी केलं, काय केलं, याची डिटेल्स आज आमच्याकडे नाहीये. कोणी सुचवलं होतं की इथलं तपोवन हे नाव काढावं, हे आमच्याकडे नाहीये. पण जे आम्हाला आज कळलंय की तपोवन हे नावच नाहीये. मॅप नीट बघून घ्या. तुम्ही कितीही शोधलं, तपोवन हे नाव तुम्हाला याच्यात सापडणारच नाही, कारण इथंच होतं एकदम मोकळ्यामध्ये. बघा, 328 आणि 327 हे जे गट नंबर आहेत, 327 आणि 328, इथं तुम्हाला तपोवन हे नाव दिसेल. तर तपोवन हे नाव, ह्या नावाची चोरी झाली. पण आता फक्त तपोवन कसं काय चोरायचं ना, म्हणजे कधी कधी काय होतं ना, चोरी पचायला लागली की माणूस अजून मोठी चोरी करतो. तर हे तपोवनचा जो काही एरिया असेल समजा, काही लोक म्हणतात 54 एकरचा आहे, काही लोक म्हणतात हा रिक्रिएशनल सेंटरचा 16 ते 22 एकरचा काहीतरी अंदाजे आहे.
ती चोरी झाली. मग आता काय करायचं? तर मग अख्खीची अख्खी नदी चोरली. कशी चोरली ते दाखवतो आता. ही आपली गोदावरी नदी आहे. हा तपोवनाच्या जवळचा भाग आहे. आणि इथं तुम्हाला दिसेल ही जी नदी येऊन मिळते ना, हिचं नाव आहे कपिला रिव्हर. कपिला नदी. ठीक आहे. आज बरेच जण कपिलाला नाला म्हणतात, पण कपिला ही नदी आहे. आणि ती गॅझेटेड नदी आहे. शासनाचीच स्वतःचे काही उपक्रम आहे, जसं चला जाणू या नदीला. त्याच्यामध्ये कपिला नदीसाठी बरेचसे उपक्रम आहे, त्याच्यासाठी निधी आहे. याचा अर्थ ती नदी आहे हे शासन मान्य करतं. पण आपली नाशिक महानगरपालिकेला कदाचित नकोच आहे ती नदी. तर हे बघा, हे जे नाव आहे इथं, आता हे याचा जो वरचा पार्ट आहे, कारण ही फाईल मल्टिपल तुकड्यांमध्ये असते. तर ही फाईल, ही जी नदी आहे, ही इकडे वर कंटिन्यू होते. आणि तुम्ही वर कितीही गेले, म्हणजे त्यांनी कॅनॉलला नाव दिलंय, पण ह्या वॉटर स्ट्रीमला नावच नाही दिलं. म्हणजे याला उद्या नाला म्हणणं सोपं जाईल, किंवा नालाही नाही म्हटलेलं. विचार करा, एखादी नदी जेव्हा गॅझेटेड नदी असते, तेव्हा त्याला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन असते. त्या ब्ल्यू लाईन मध्ये काही बांधकाम करायचं नसतं. पण जर मी एक व्यावसायिक आहे आणि मला जर ते वापरायचंय, मी बिल्डर आहे, मला जर ती जागा वापरायची आहे, तर मी दोन गोष्टी करू शकतो. एक तर अतिक्रमण करा, पण ते उद्या तुटून जाईल. पण मी जर ह्या नदीची ओळखच पुसून टाकली, ही नदीच नाहीये, तर मला कोण कोण रोखू शकतं? आहे की नाही? तर मला माहित नाही आता हे याच्यात बिल्डर लोकांनी किती उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे केलं. कारण आजकाल आम्हाला ज्या बातम्या बघायला मिळत आहेत, की बरेचसे नगरसेवक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, किंवा त्यांच्या घरात कॉन्ट्रॅक्टर आहेत, किंवा ते बिल्डर आहेत, आणि मग ते असं सगळं करतात. तर हा आरोप आम्ही करू नाही शकत, कारण न्यूजवाले जे आहे ते कदाचित आमच्यापेक्षा जास्त चांगल्याने या सगळ्या गोष्टी शोधून काढू शकतील. पण काय झालं होतं 1980 ते 1989 मध्ये? असं काय झालं की ह्या नदीला नदी मानणंच नाशिक महानगरपालिकेने बंद केलं? बघा, ह्याच्यावर लिहिलेलंच नाहीये काही. म्हणजे उद्या अजून कोणीतरी नवीन प्रशासक आले किंवा आयुक्त आले, ते म्हणतील ही नदीच नाहीये. टेक्निकली इट्स नॉट अ रिव्हर. ते मस्त इंग्लिश फेकून मारतील तुमच्या तोंडावर. टेक्निकली देअर इज नो तपोवन, असं पण. कारण त्या दिवशी मीटिंगमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की दिस इज नॉट तपोवन, दिस इज साधुग्राम. पण यांच्या स्वतःच्या नोटीसमध्ये असं लिहिलेलं आहे की साधुग्राम कॉमा तपोवन कॉमा नाशिक, म्हणजे साधुग्राम पूर्ण जी जागा आहे ती तपोवनात पाहिजे. एवढं मोठं तपोवन आहे, आणि तुम्ही म्हणताय तपोवनच नाहीये. का म्हणताय? कारण त्याची चोरी 1989लाच झालेली. हे दोन मुद्दे. आता तुम्ही म्हणाल की कदाचित त्यावेळी चुका झाल्या असतील म्हणून त्यांनी दाखवलं नसेल, कदाचित ते त्यांनी परत घेतलं असेल. तर मी आता 2022चा मॅप दाखवून घेतो की त्यांना अजूनही अक्कल आलेली नाही. अक्कल आलेली म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या पथ्यावरच पडलं ना, की इथं तपोवन नावाची जागाच नाहीये. बघा, ही तीच जागा आहे. गट नंबर 327. इथं हा थोडा मिक्स झालाय, हा 328 आहे. हा 331, 329, परत एकदा दाखवून देतो. 329, 331, 327, 328. हा 2022चा मॅप आहे. इथंही तपोवन नाही. आणि ही गोदावरी नदी, ही जी कपिला गायब केली होती, ती नदी म्हणजे एक स्ट्रीम म्हणून दाखवलेली आहे. म्हणजे त्याला कधीही उद्या नाला म्हणता येईल, की एक अननेम्ड नाला, नाव नसलेला एक नाला. तो इथून जातो. त्याच्यामुळे त्याला ब्ल्यू लाईन नाही, त्याला रेड लाईन नाही. मग त्याला ब्ल्यू लाईन रेड लाईन नाही, तर त्याच्यावर काही बांधकाम तुम्ही करू शकता. आणि नदी ही काही किलोमीटर असते. बघा किती किती वरपर्यंत चालली आहे ती नदी. तर ह्या नदीच्या दोन्ही बाजूला बांधकाम कर, नदीच्या दोन्ही बाजूला काय, नदी पात्रात आज बांधकाम केलंय. जर पत्रकार आपले असतील आणि जर त्यांना खरंच जाऊन बघायचं असेल, तर ह्या नदीने तुम्ही गेले तर तुम्हाला कितीतरी बांधकाम बघायला मिळेल. हे का होऊ शकतंय? कारण ब्ल्यू लाईन रेड लाईनचं मॉनिटरिंगच नाहीये. ते मॉनिटरिंग का नाहीये? कारण त्याची चोरी 1989ला झाली. आज कोणी म्हणूच शकत नाही कागदोपत्री की इथं नदी आहे. त्यामुळे ह्या दोन चोऱ्यांबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं. अजून बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण हे खूप अर्जंट होतं. आणि आम्ही खूप खूप फाईल्स चेक केल्या. म्हणजे एक काय झालं की हे लोक येतात, सोशल मीडियावर व्हिडिओ करून टाकतात. सोशल मीडियावाल्यांचं ऐकू नका. आम्ही जाऊन बघितलंय. या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय की अक्षरशः पाईपमधून ही कपिला नदी घालण्यात आलेली आहे, किंवा काही ठिकाणी त्याच्यात अतिक्रमण करण्यात आले, हे आम्ही तिथं स्वतः जाऊन बघितलेलं आहे. कारण आम्ही नदीकिनारी झाडं लावणारी माणसं आहोत. आमच्या वृक्षप्रेमी टीमला तुम्ही बेगडी म्हणू नका. आमची वृक्षप्रेमींची टीम बेगडी नाही, तगडी आहे. डोक्याने पण तगडी आहे आणि काम करायला पण तगडी आहे. त्याच्यामुळं बेगडी बेगडी आम्हाला म्हणायचं नाही. आणि ज्यांना इथलं काही माहिती नाही त्यांनी आधी इथली माहिती घ्यावी आणि मगच आमच्यावर टीका टिप्पणी जे काही करायचंय ते करावं.
आम्ही इथं वर्षानुवर्ष काम करतोय. आमच्यातले ज्येष्ठ लोकांनी काल मीटिंग घेऊन आम्ही सगळ्यांना हे दाखवलं की सर असं असं होतंय, हे असं आम्हाला सापडलंय. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की या दोन गोष्टींची चोरी झाली. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा डेटा क्रॉस चेक केला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे खरंच सगळीकडे हे आहे. आणि खूप वेळ घेऊन आम्ही हे व्हिडिओ का करतोय, कारण आपल्याकडून चुकूनही चुकीचं बोललं जाऊ नये. पण पालिकेचे अधिकारी असतील, मंत्री असतील, रोज टीव्हीवर येतात, रोज कोणाला कोणाला काहीतरी बोलतात, रोज काहीतरी फेकून देतात आपल्या तोंडावर की अमुक करू, तमुक करू, अमुक ठिकाणी अमुक नाहीचे, तमुक ठिकाणी तमुक नाहीचे, झाडच नाहीये. असं काही नाहीये सर. ग्राउंडची माहिती घ्या. जी काही इथं इथं या, इथं बघा, इथल्या लोकांच्या काय भावना आहेत त्या लक्षात घ्या. आणि हा आस्थेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं असं तिकडं मुंबईत मंत्रालयात बसून एसी रूम मध्ये बसून याचे डिसिजन घेऊ नका. कारण ह्या जागेत माईस करायचा डिसिजन अशाच एका रूम मध्ये घेऊन करण्यात आलेला होता, ज्याचे ज्याचे फळं तुम्ही आज भोगताय. त्याच्यामुळं इथं या, लोकांशी बोला. ह्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांनी आम्हाला हे आमचं आमचं तपवून परत मिळवून द्यावे. माझ्या माहितीप्रमाणे हे अधिकार फक्त आणि फक्त सीएमला आहे. त्याच्यामुळे बाकी कोणी काही बोलण्यात काही अर्थ नाही आता. फक्त सीएमला आहे असं मला तरी वाटतं. आणि जर तुम्हालाही नसेल तर मग अजून वर ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे जाऊन आम्हाला आमचं तपोवन परत द्यावं, आम्हाला आमची कपिला नदी परत मिळवून द्यावी. आमच्यातले जे मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन हे बोलणारच आहे. ऑलरेडी बोलायला सुरुवात झाली आहे. आता आमची अशी इच्छा आहे की जे कोणी इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा जे कोणी मीडियावाले लोक असतील, तुम्ही स्वतः ह्या फाईल्स चेक करा. मी या व्हिडिओच्या खाली या फाईल्स देणार आहे, तुम्ही स्वतः चेक करा. तुम्ही स्वतः त्याचे स्क्रीनशॉट चेक करा. एक अख्खीच्या अख्खी नदी चोरीला जाते आणि तुम्ही त्याच्यावर बोलूही शकत नसाल तर मग कसलं फ्रीडम आहे तुम्हाला नेमकं? कसला तुमचा मीडिया काय कामाचा, कसलं तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स काय कामाचं? त्याच्यामुळे बघा, आपल्या शहरात मोठी चोरी झाली आहे. ती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे का नाही हे तुम्ही ठरवा. आणि सगळ्या नाशिककरांना सांगतो की ही चोरी झालेली असताना आपण गप्प बसायचं का? शासनाला, प्रशासनाला आपण जाब पण नाही विचारायचा का? हे तुम्हीच ठरवा. ह्या सगळ्यामध्ये कुंभमेळ्याला विरोध नाहीये. या सगळ्याचा कुंभमेळ्याशी काही संबंध नाही. ही चोरी 1989ला झाली आणि ती कुठल्या गोष्टीची झाली, कुठल्या शब्दाची झाली? तपोवन या शब्दाची झाली. आणि कुठल्या नदीची झाली? ज्या नदीमुळे तपोवन तयार झालं. म्हणजे किती सिस्टमॅटिकली केलंय बघा. नदी पण गायब करा म्हणजे तपोवनाचा काही संबंध नाही होणार. त्याच्यामुळे खूप सिस्टमॅटिकली समोरून ही लढाई लढली जाते. खूप मोठी जागा साधुग्रामसाठी अवेलेबल आहे. ती येऊन वरिष्ठांनी बघावी. या राज्याचे जे सगळ्यात मोठे प्रशासक आहे, सीएम, त्यांनी येऊन इथं एक हेलिकॉप्टरमधनं एक राऊंड मारला तरी तुमच्या लक्षात येईल की बरीच जागा अवेलेबल आहे. पण हा जो आता तपोवन चोरीचा मुद्दा आहे, हा तुम्ही सिरियसली घ्या. उगच काहीतरी आले मीडिया समोर, एक बाईट दिली, असं करू नका. सगळ्या फाईल्स तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्या नीट चेक करा. कोणी केलं, काय केलं, त्याच्यात आम्हाला पडायचं नाहीये. चोरी झालीये आणि ती चोरीचा मुद्देमाल आम्हाला परत पाहिजे. एवढंच आमचं सांगणं आहे. धन्यवाद.